महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सावली तालुक्यातील 102 क्रमांकाच्या 4 रुग्णवाहिका गत अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रुग्णांना मोठा फटका बसत आहे। अशातच रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून गरोदर माता, गंभीर रुग्ण, अपघाती रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे। मात्र या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे। सावली तालुक्यात 6 आरोग्य केंद्र आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्याने आवश्यकतेनुसार रुग्णांना तात्काळ मोफत आरोग्य सेवा मिळत होती, परंतु 6 आरोग्य केंद्रांपैकी 4 आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका आजारी असल्याने गरोदर माता, गंभीर रुग्ण व अपघाती रुग्णांना वेळेत संदर्भ सेवा मिळण्यास अडचण होत आहे। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना तोंड देताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। रुग्णवाहिकेअभावी रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने प्रगत महाराष्ट्राची अशक्त आरोग्य सेवा असे म्हणणे वावगे ठरणार नाही। तालुक्यातील 6 आरोग्य केंद्रांपैकी बोथली, अंतरगाव, पाथरी, लोंडोली या 4 आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका गत 3 महिन्यांपासून चंद्रपूर येथील गॅरेज फूड सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी देण्यात आली, परंतु मागील दुरुस्तीचे बिल आरोग्य विभागाने अदा न केल्याने रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याची चर्चा आहे। रुग्णवाहिका गोरगरीब रुग्णांचा आधार आहे। रुग्णांना रेफर करताना खासगी वाहनांचा खर्च परवडणारा नाही। अशातच येथे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होणार की नाही याची शाश्वती नाही। 108 शी संपर्क केला असता 4 ते 5 तास वाट पाहावी लागेल असेच उत्तर मिळते। परिणामी रुग्णवाहिकेअभावी गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा कांगावा होतो, मात्र 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांअभावी यंत्रणाच आजारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली। या आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज असल्याचे वाटत आहे। त्यामुळे बिघाड झालेल्या रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त करून रुग्णांना सेवा देण्याची मागणी होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भासारकर, सावली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।